नमस्कार, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे बल व बलाचे प्रकार, फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्सेस, याचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रथम आपण मागील भागात काय पाहिलं त्याची उजळणी करूया. मागील भागात आपण बल म्हणजे काय ते पाहिलं. कोणतीही निर्जीव वस्तू स्वतःहून हलत नाही, स्वतःहून आपली जागा बदलत नाही. त्यामुळे तिला हलवण्यासाठी, तिला गतिमान करण्यासाठी, थांबवण्यासाठी किंवा तिची दिशा बदलण्यासाठी किंवा तिचा आकार बदलण्यासाठी तिला जो जोर लावावा लागतो त्या जोरास बल असे म्हणतात. फोर्स इज यूज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट in motion or to stop it or to change the shape of an object. These are all the uses of the force which are applied to the substance. Also we have studied the types of forces. Some of the types of forces we have studied last time. आपण काही प्रकार पाहिले बलाचे. पहिला प्रकार आपण पाहिला स्नायू बल, मस्क्युलर फोर्स, म्हणजे आपल्या शरीरातील स्नायूंच्या साहाय्याने आपण जे बल लावतो. उदा क्रिकेट खेळताना, फुटबॉल खेळताना किंवा आपल्याला घरी बघा या चित्रात दाखवलं आहे, बॅग उचलायची आहे. बॅग उचलताना, सामान उचलता आहे पहा, सामान उचलताना आपल्याला स्नायू बल लावावं लागतं, नाही का. हा पहिला प्रकार आपण पाहिला. त्यानंतर दुसरा आपण पाहिला यांत्रिक बल. या ठिकाणी हा मुलगा बघा ढकलगाडी ढकलत आहे, यंत्राचा वापर करत आहे, तर हे यांत्रिक बल आहे. त्यानंतर आपण पाहिलं गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वीय बल, पृथ्वी आपल्या संपर्कातील सर्व वस्तूंना स्वतःकडे खेचते, बरोबर ना, स्वतःकडे आकर्षित करते. ह्या पृथ्वीच्या बलाला ग्रॅव्हिटेशनल बल असे म्हणतात. ह्या वरच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे आणि याचा शोध शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनी लावला. हेही तुम्हाला माहिती आहे की ते झाडाखाली बसले असता त्यांच्या डोक्यावर एक फळ पडलं आणि त्यावरून त्यांनी ह्या बलाचा शोध लावलेला आहे. अजून आपण एका बलाचा अभ्यास केला, ते म्हणजे मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजे काय माहिती आहे ना, चुंबक जे आहे या ठिकाणी बघा नालाकृती चुंबक आहे आणि चुंबक लोखंड वगैरे ह्या वस्तूंना आकर्षित करते आणि त्यामुळे हे जे बल आहे त्या बलाला चुंबक कोणत्याही लोखंडासारखे म्हणजे पिना, टाचण्या वगैरे या ज्या आहेत त्यांना आकर्षित करते, खेचून घेते स्वतःकडे. त्याच्या संपर्कात फक्त आणल्या म्हणजे त्या चिटकवायच्या नाही, थोडं आपण अंतरावर ठेवलं तरी चुंबकाला हे चिकटतात. तर चुंबकामध्ये हे जे बल आहे त्याला चुंबकीय बल असे म्हणतात. तर हे प्रकार आपण मागच्या वेळेला शिकलो होतो, त्याची आपण उजळणी केलेली आहे. आज आपण पाहणार आहोत बलाचे पुढचे प्रकार. पहा, तुम्हाला चित्रात दिसत आहे कॅरम तुम्ही खेळता, बरोबर ना. लॉकडाऊनमध्ये तुम्हाला बराच वेळ मिळाला असेल की वेगवेगळे खेळ लोकांनी खेळलेले आहेत. कॅरम खेळलेला आहे, चेस खेळलेला आहे, घरातल्या घरात बैठे खेळ. तर त्यातला हा खेळ कॅरम बघा. वरती चित्रात काय दिसतं बघा, कॅरमची सोंगटी ही जी बघा ह्या व्यक्तीने उडवलेली आहे, ही उडवलेली सोंगटी पाहत इथपर्यंत जाऊन थांबली, बरोबर. आणि तिने दुसऱ्या सोंगटीला उडवलं ते बरोबर, पण ही सोंगटी इथपर्यंतच जाऊन थांबली, बरोबर ना. ती पूर्ण इकडे आपटून इकडे आपटून इकडे आपटून अशीही फिरते, तशी फिरली नाही. कारण हा बोर्ड जसा पाहिजे तसा गुळगुळीत नसावा, नाही का, म्हणून ती इथेच थांबली. एक तिने काम केलं की ह्या सोंगटीला आतमध्ये ढकललं. दुसरं चित्र बघा, हा बॉक्स आहे, हा माणूस ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याला तो पटकन ढकलता येत नाही आहे. कारण हा जो खालचा पृष्ठभाग आहे ना जमिनीचा, तो असा खडबडीत आहे. इथे मोठा करून दाखवला आहे बघा, हा पृष्ठभाग खडबडीत आहे. आणि हा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे काय होतं, तुम्ही म्हणाल खडबडीत कुठे लाद्या आहेत, बरोबर, पण त्या लाद्या त्या ठिकाणी कशा आहेत, थोड्याशा रफ आहेत, अगदी प्लेन नाही आहेत. आणि त्यामुळे तो खोका पटकन ढकलला जात नाही आहे. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण गवताळ बघा, इथे गवताळ रान आहे ना, रान असतं ना, आणि त्यावर हा मी बॉल सोडलेला आहे बघा. हा बॉल काय झाला पाहिलं तुम्ही या चित्रामध्ये, बॉल काय झाला, हा बॉल इथे येऊन मध्येच येऊन थांबला, बरोबर ना, तो पुढेपर्यंत गेला नाही. पुढचं चित्र पाहूया आपण.
हे बघा, इथे रस्त्यावर साल पडलं आहे केळ्याचं. आता रस्ता खडबडीत असतो नाही का, रस्त्यावर आपण चालतो धावतो, पण तेच केळ्याचं साल पडलं आहे आणि त्या केळ्याच्या सालावर तो मुलगा घसरून पडला. बरोबर ना. आता ही चारही उदाहरणामध्ये तुम्हाला फरक दिसला. या ठिकाणी सोंगटी थांबते किंवा हा बॉल थांबतो किंवा हा खोका जो आहे तो पटकन पुढे जात नाही, आणि इथे मात्र हा मुलगा चालता चालता पडतो. तर पहिली 3 उदाहरणं आणि हे चौथं उदाहरण यामध्ये फरक असा आहे की सोंगटी जी आहे ती सोंगटी ह्या पृष्ठभागावरून जाताना ती सोंगटीचा खालील पृष्ठभाग ह्या चित्रात मी दाखवलं आहे बघा, की हा जमिनीचा पृष्ठभाग आणि या खोक्याचा खालील पृष्ठभाग, जमिनीचा वरचा पृष्ठभाग जो खडबडीत आहे तो आणि खोक्याचा पृष्ठभाग यांच्यामध्ये दोन्ही पृष्ठभाग जे आहेत ते एकमेकावर घासले जातात. ते एकमेकावर काय होतात, घासले जातात. आणि घासले गेल्यामुळे काय होतं, त्यांना स्पीड येत नाही किंवा त्यांना वेग येत नाही, गती मिळत नाही, आणि म्हणून ही सोंगटी पुढे जात नाही. तुम्ही कॅरमचा पृष्ठभाग आणि सोंगटीचा पृष्ठभाग घासले जातात. सोंगटी पुढे सरकताना त्या कॅरमवर घासली जाते, आणि जेव्हा 2 पृष्ठभाग एकमेकावर घासले जातात त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक बल असतं, आणि ते बल काय करतं, त्या वरच्या वस्तूला खडबडीत पृष्ठभागामुळे एक बल निर्माण होतं, आणि ते बल त्या वरच्या वस्तूला जी पुढे सरकायला पाहिजे ना स्मूथली, तिला पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे तिला ती वस्तू काय करते, हे जे बल आहे ते त्या वस्तूला थांबवते. जसे सोंगटी थांबते या ठिकाणी, किंवा हा जो खोका पटकन पुढे जात नाही ते घर्षण बल, त्या बलाला म्हणतात घर्षण बल. आणि घर्षण बल वस्तूच्या गतीला विरोध करते, म्हणजे घासलं गेल्यामुळे वस्तू वेगवान जात नाही. गतीला विरोध म्हणजे गती कमी होणार, बरोबर ना, म्हणजे वस्तूची गती कमी होते. तसंच आता हे गवता रान आहे ना, कुरण म्हणतो ना आपण, त्याच्यावर तुम्ही बॉल टाकला तर तो बॉल काय होणार आहे, तो वेगाने जाणार नाहीच आहे. पण इथे हा मुलगा रस्त्यावरून चालताना कसा घसरून पडला, कारण हे केळ्याचं साल आहे, केळ्याचं साल गुळगुळीत आहे, बरोबर ना. आणि गुळगुळीत असल्यामुळे काय होतं, जेव्हा गुळगुळीत पृष्ठभाग होतो तेव्हा घर्षण कमी होतं. आता घर्षण कमी, मी काय सांगितलं मगाशी, घर्षण बल गतीला विरोध करतं, म्हणजे घर्षण जेव्हा जास्त असेल म्हणजे पृष्ठभाग खडबडीत असेल तर गतीला विरोध म्हणजे गती कमी होते. म्हणून या पहिल्या 3 चित्रामध्ये वस्तू जास्त गतिमान नाही आहे. परंतु जे केळ्याचं साल आहे ते गुळगुळीत असलं म्हणजे पृष्ठभाग काय झालं, गुळगुळीत असल्यामुळे पृष्ठभाग गुळगुळीत झाला आणि त्यामुळे तो मुलगा घसरून पडला. अशा प्रकारचं हे घर्षण बल आहे, त्याला इंग्रजीमध्ये फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतात. बघा, वस्तू व पृष्ठभाग यामध्ये एक बल कार्य करते आणि त्या बलाला घर्षण बल असे म्हणतात. हे नेहमी गतीच्या विरोधात असते, लक्षात ठेवा. घर्षण बल जेवढं जास्त, हे 2 शब्द लक्षात ठेवा, घर्षण बल आणि गती हे 2 शब्द एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे जेव्हा घर्षण बल असतं त्यावेळेला गती कमी असते, जेव्हा घर्षण बल कमी असेल तेव्हा गती जास्त असते, म्हणजे वस्तू वेगाने जाते. पाहणार आपणाला उदाहरणं, आवश्यकतेनुसार घर्षण बल आहे ना कमी जास्त करता येतं. फोर्स ऑफ फ्रिक्शन कॅन बी आयदर डिक्रीज ऑर इन्क्रीज ॲज डिझायर्ड. म्हणजे जसं पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करता येते. आता बघा, ह्या मुलाला हा खोका पटापट नाही ढकलता येते का, कारण जमिनीवरून तो खोका ढकलतोय, जमीन खडबडीत असते, त्यामुळे खोका पटापट पुढे जाणार नाही. म्हणजे इथे घर्षण होतं आहे, जमिनीचा पृष्ठभाग आणि त्या खोक्याचा पृष्ठभाग यामध्ये घर्षण होतं आहे, त्यामुळे खोका पटापट जात नाही. तेच जमिनीवर बघा साबणाचं पाणी पडलं आहे किंवा तेल पडलं आहे, मग आता हा माणूस चालता चालता काय झाला, घसरला, कारण ते साबणाचं पाणी पडलं जमिनीवर. साबणाचं पाणी पडलं आहे किंवा तेल पडलं असेल तर आपण घसरून पडतो. म्हणजे घसरून पडतो म्हणजे घर्षण नाही ना, म्हणजे घर्षण नाही म्हणजे काय, पृष्ठभाग कसे आहे, गुळगुळीत आहे. आपला चप्पल आणि तेला पडल्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग गुळगुळीत झाला, साबणामुळे जमिनीचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो. आणि जेव्हा पृष्ठभाग गुळगुळीत असतो घर्षण कमी, गती वाढते. हे 2 शब्द एकमेकांच्या उलट आहेत, लक्षात ठेवा, विरुद्ध परिणाम आहेत त्यांचे. घर्षण जास्त, गती कमी, आणि घर्षण कमी, गती जास्त. तर इथे दोन्ही ह्या उदाहरणामध्ये घर्षण कमी झाल्यामुळे गती वाढते आणि आपण घसरून पडतो, बरोबर ना. पाहूया आपण उदाहरणं आणि व्याख्या. इंग्लिशमध्ये व्याख्या पाहूया. द फोर्स बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड द सरफेस
ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आणि सरफेस म्हणजे पृष्ठभाग यांच्यामध्ये एक फोर्स असतो विच अपोज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. काय करतो तो फोर्स? वस्तूच्या गतीला, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, वस्तूच्या गतीला विरोध करतो. दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्शनल फोर्स. द स्मूथ सरफेस कॅन बी इझिली रब अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस. म्हणजे स्मूथ सरफेस असेल म्हणजे गुळगुळीत सरफेस असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल कमी असणार आणि त्यामुळे ते एकमेकावर पटापट काय होतात? सरकू शकतात. त्यामुळे इथे बघा, आता मी म्हणून तुम्हाला माहिती आहे कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर कॅरमची पावडर असते, बोरिक पावडर माहिती आहे ना, ती पावडर टाकतात. पावडर टाकल्यामुळे काय होतं? पावडर टाकल्यामुळे तो पृष्ठभाग काय होतो? गुळगुळीत होतो. आणि पृष्ठभाग गुळगुळीत झाला, स्मूथ झाला की घर्षण बल कमी होतं आणि सोंगटी बघा कशी वेगाने जाते. इकडची सोंगटी तिकडे गेली आणि तिकडे गेली, बरोबर की नाही? अशा प्रकारे स्मूथली ती सोंगटी हलायला सुरुवात होते. स्केटिंग करतात, स्केटिंग जे करतात आईसवर करतात ना, आईस स्केटिंग. आईसचा पृष्ठभाग कसा असतो? स्मूथ असतो. आणि जे स्केटिंगचे जे हे असतात शूज ते सुद्धा घालून स्मूथ असतात आणि त्यामुळे काय होतं? आपण ते जे आहेत प्लेयर्स ते स्मूथली त्यावर स्केटिंग करू शकतात. म्हणजे स्मूथ सरफेस असले की त्यांच्यावर काय होतं? फ्रिक्शन ऑफ फोर्स जो आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असतो आणि त्यामुळे वस्तू एकमेकावर सहज घसरू शकतात. आणि त्यामुळे तुम्हाला हे उदाहरण तुम्हाला माहिती असेल. म्हणून कधी बघा एखादी गाडी चिखलात फसली, गाडीचं चाक चिखलात फसलं तर किती जरी ड्रायव्हरने खेचण्याचा प्रयत्न केला तरी गाडी बाहेर पडत नाही, माहिती आहे ना, कारण चिखल गुळगुळीत असतो आणि चिखल गुळगुळीत असल्यामुळे ते चाक त्या चिखलातच गोल गोल फिरत राहतं. मग अशा वेळेला काय करतात? आता हे गुळगुळीत झालं आहे म्हणजे घर्षण बल कमी आहे ना, पण गतिमान झालं आहे ते चाक म्हणजे चिखलामध्ये गोल गोल फिरत आहे. मग अशा वेळेला काय करतात माहिती आहे? घर्षण वाढवायचा प्रयत्न करतात. म्हणजे घर्षण वाढवायचा कसा प्रयत्न करतात माहिती आहे? मागच्या बाजूला चिखलात दगड ठेवतात. हा दगडाचा पृष्ठभाग खडबडीत असतो, दगड ठेवतात किंवा एखादी लाकडी फळी ठेवतात की ज्यावर चाक मागे आलं की घासलं जाईल, म्हणजे परत ते पाठी येणार नाही. म्हणजे इथे घर्षण पाहिजे आहे चाक बाहेर काढण्यासाठी. म्हणून मगाशी म्हटलं ना, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण काय करू शकतो? आता हे गुळगुळीत पृष्ठभाग असल्यामुळे चाक गोल गोल फिरते, म्हणजे आपल्याला घर्षण वाढवायचं आहे तर चाक बाहेर येईल. मग काय करायचं? घर्षण वाढवण्यासाठी गती कमी करायची. घर्षण वाढवलं म्हणजे गती कमी, म्हणजे काय करायचं? खडबडीत पृष्ठभाग काहीतरी आणून ठेवायचा चाकाच्या मागे, दगड, लाकडी फळी, की ज्यामुळे ते चाक बाहेर पडेल. बघा, गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर सहज घासतात कारण घर्षण बल कमी. तुम्हाला हे स्लायडिंग माहिती आहे ना, आपण करतो ना घसरगुंडी आपल्या शाळेमध्ये असते. आता ही गुळगुळीत असते, ही जर गुळगुळीत नसेल तर काय होणार? तुम्ही अडकत अडकत खाली येणार, बरोबर ना. त्यामुळे ते गुळगुळीत असणे आवश्यक असते, म्हणजे इजासुद्धा होणार नाही. इथे घर्षण बल कमी पाहिजे, त्यामुळे पृष्ठभाग कसे असतात? गुळगुळीत असतात, है ना. घर्षण बल कमी आणि वेग जास्त. पण काही उदाहरणं अशी आहेत की ज्यामध्ये घर्षण बल जास्त पाहिजे. बघा, आपण रस्त्यावरून चालताना जर रस्ते गुळगुळीत असते, एकदम प्लेन रस्ते बघा खडबडीत असतात, है ना, अगदी गुळगुळीत नसतात, कारण माणसांना चालता आलं पाहिजे. गाड्या जे आहेत बघा ते सायकल स्मूथली का चालू शकत आहेत? कारण सायकलचे टायर बघा खडबडीत असतात, रस्ता पण खडबडीत असतो, त्यामुळे गाडी व्यवस्थित ड्रायव्हर चालवतो आहे. गाडीला ब्रेक लावल्यावर गाडी थांबते, बरोबर ना. की टायर समजा गुळगुळीत असते किंवा रस्ता गुळगुळीत असता तर काय झालं असतं? काय झालं असतं बाळांनो? ब्रेक लावल्यावर सुद्धा गाडी पुढे गेली असती, कारण घर्षण कमी झालं असतं आणि वेग वाढला असता. आता इथे घर्षण आवश्यक आहे, म्हणजे खडबडीत पृष्ठभाग एकमेकावर सहज घासले जात नाही. आपण 2 पॉलिश पेपर घेतले, आपण 2 पॉलिश पेपर माहिती आहे ना, रंग काढण्यासाठी भिंतीवर घासतात, ते पॉलिश पेपर आपण एकमेकावर सहज घासू शकतो का? त्यांचे खडबडीत पृष्ठभाग नाही, कारण तिथे खडबडीत असल्यामुळे तिथे वेग कमी. पण तेच आपण 2 तुम्ही प्लेन पेपर असे बघा, ते जिलेटिन पेपर असतात, ते पेपर घ्या एकदम गुळगुळीत पेपर आणि ते घासा तर ते पटापट घासले जातील, कारण ते गुळगुळीत असतात. त्या ठिकाणी घर्षण कमी, त्यामुळे वेग वाढतो. शिवाय काही स्टेशनवर बघा, दादर, कुर्ला वगैरे या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर ट्रेनमधून उतरल्यावर ब्रिजवर जाण्यासाठी अशा प्रकारची अशी घसरगुंडीसारखी हे असते, उतरण असते, उतरण म्हणतात त्याला, कळलं ना. आणि ही उतरण जी आहे ती सुद्धा खडबडीत असते. ती बनवल्यावर त्या ठिकाणी असे टोच्या मारून तो पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो,
का? कारण माणसांना चढता यावं म्हणून. जर ती गुळगुळीत असेल तर का होईल? कल्पना करा बरं. ती गुळगुळीत असेल तर आपण त्याच्यावरून चढू शकणार नाही, आपली चप्पल घसरेल आणि आपण खाली येऊ. बरोबर ना? म्हणजे हे अशी उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी घर्षण नको. तिथे पृष्ठभाग खडबडीत असतात. खडबडीत पृष्ठभाग एकमेकावरून सहज घासता येत नाहीत, कारण तिथे घर्षण जास्त असते. अशा आवश्यक ठिकाणी आपण घर्षण बल खडबडीत पृष्ठभाग करून वाढवू शकतो. आणि जिथे पृष्ठभाग आपल्याला, जिथे घर्षण नको आहे, गुळगुळीतपणा पाहिजे, त्या ठिकाणी पृष्ठभाग गुळगुळीत ठेवायचे आहेत. अशा प्रकारे हे घर्षण बल फ्रिक्शनल फोर्स आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. दुसऱ्या प्रकारचं एक बल पाहणार आहोत, ते म्हणजे स्थितिक विद्युत बल. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे बाळांनो, हा प्रयोग तुम्ही वर्गात केलेला असेलच. प्लॅस्टिकची तुमची पट्टी, वर्गात तुमच्या प्लॅस्टिकची पट्टी असते, किंवा घरी असल्यावर प्लॅस्टिकची फणी, बरोबर ना, प्लॅस्टिकचा कंगवा तुम्ही तुमच्या कोरड्या केसावर घासा जोरजोरात, इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे. आणि तो प्लॅस्टिकचा कंगवा किंवा रबर घेतला तरी पण चालेल, टायरचा रबर असतो ना, तो रबर तुम्ही घासा. आणि कागदाचे कपटे घ्या बाजूला, आणि त्या कागदाचे बारीक बारीक कपटे घेऊन त्या बारीक बारीक कपट्यांना तुमची प्लॅस्टिकची फणी जी आहे ती आकर्षित करते. काय करते? आता प्लॅस्टिकची फणी जी आपण पाहिली, आता तुम्हाला जी मी सांगितली किंवा तुमची प्लॅस्टिकची पट्टी, ती काय चुंबक आहे का? नाही. पण जेव्हा ती कोरड्या केसावर घासली, ती दाखवलं बघा इथे, कोरड्या केसावर घासले तर काहीतरी झालं असणार ना, काहीतरी झालं आहे ह्या ठिकाणी, काहीतरी निर्माण झालं आहे की ज्यामुळे काय झालं, हे कागदाचे बारीक बारीक जे कपटे होते त्याकडे वर आकर्षित गेले चुंबकाप्रमाणे. मग काय झालं, तर जेव्हा आपण ह्या कंगवा किंवा प्लॅस्टिकची पट्टी केसावर घासतो, किंवा लोकरीचं जे वस्त्र असतं की नाही, लोकरीचं वस्त्र खडबडीत त्याच्यावर घासतो, त्यावेळेला त्यामध्ये एक प्रकारचं बल निर्माण होतं. त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक स्थितिक विद्युत बल. आणि हे बल कोणत्या पदार्थामध्ये निर्माण होतं? एकतर रबर किंवा तुमचं प्लॅस्टिक, आणि एक एबोनाईट म्हणून पदार्थ आहे. पाहूया आपण आता ह्या चित्रामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे बघा, हे तुमची प्लॅस्टिकची पट्टी जी आहे तिच्यावर सुद्धा तुम्ही हा प्रयोग करू शकता. हा रबरी फुगा आहे बघा, रबरी फुगासुद्धा तुम्ही घेऊ शकता, घ्यायचा आणि तुमच्या केसावर काय करायचं, तुम्ही ड्राय हेअरवर घासायचा, तर काय होतील, त्याच्यावर सुद्धा कागदाचे कपटे चिकटतील. कळलं ना? तरी घर्षणामुळे ही एक प्रकारची इलेक्ट्रिक वीज निर्माण होते, आणि घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या ह्या विजेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. फोर्स एक्झर्टेड बाय इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल्स लाईक रबर, प्लॅस्टिक अँड एबोनाईट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे बघा, अशा प्रकारे जे रॉड असतात, रबराचा आपला टायरचा रबर किंवा प्लॅस्टिकचा सांगितलं, आणि हा एबोनाईटचा रॉड, हा तुम्ही केसावर किंवा हे उनी वस्त्र म्हणजे काय, रेशमी वस्त्र किंवा लोकरीचं वस्त्र असतं ना, त्यावर पण तुम्ही घासू शकता, आणि हे पेपर याकडे असे आकर्षित होतात. तर हे कोणते कोणते पदार्थ? रबर तुम्हाला माहितीच आहे, प्लॅस्टिक माहिती आहे, आणि एबोनाईट नावाचा हा एक जो पदार्थ आहे, ह्या पदार्थाला सुद्धा काय होतं, हे कागदाचे कपटे चिकटतील. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा हे स्थितिक विद्युत बल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो निर्माण करता येतो. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, थंडीच्या दिवसामध्ये आपण रेशमी साडी नेसते ना, सिल्कची साडी आईने नेसली असेल, आणि तर ती साडी गुंडाळताना किंवा वेटोळे ओपन करताना साडीचे चरचर चरचर आवाज येतो कधी कधी, कारण रेशमी साडीचा एक भाग दुसऱ्या भागावर घासला जातो, आणि त्यामुळे त्यामध्ये सुद्धा हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स निर्माण होतो, आणि त्यामुळे ते साडीची घडी खोलताना चरचर चरचर आवाज येत असतो. तर अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे बलाचे प्रकार पाहिले. आणि आता शेवटी आपण पाहणार आहोत एकत्रित बले, कंबाईंड फोर्सेस म्हणजे काय? हा आहे रोलर कोस्टर, वेगवेगळ्या अम्युजमेंट पार्क म्हणजे जी जत्रा वगैरे असतात ना मोठमोठ्या, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे पाळणे वगैरे बघा, तुम्ही गेला असाल एसएल वर्ल्डला वगैरे, मोठमोठे असे पाळणे असतात रोलर कोस्टरसारखे. तर ह्यामध्ये एकाच ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे, किंवा हा सेल बोट, समुद्रावर बघा हे अशा प्रकारचे बोटी असतात छोट्या छोट्या, आणि त्या बोटीवर हे सेलर सेल करत असतात, हो ना, म्हणजे पाण्यामध्ये त्या बोटी चालवण्याचा प्रयत्न करत असतात. तर यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं बल निर्माण होतं? तर यामध्ये एकाच बल नाही आहे, तर यामध्ये अनेक बलं एका वेळेला कार्य करत असतात.
तुम्ही आता हा रोलर कोस्टर पाहिला तर किती बघा, ह्या रोलर कोस्टर एक प्रकारची गाडी आहे बघा, दिसते ना. ती गाडी जी आहे ती गाडी काय करत आहे, याच्यावरून फिरत आहे. मग आता इथे ही गाडी याच्यावरून फिरत आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे गुरुत्वबल तर प्रत्येक वस्तूवर कार्य करत असतं. त्यानंतर त्याचा हा जो झोपाळा दिसतो तो खडबडीत आहे म्हणजे घर्षण बल पण आहे, आणि घर्षण बल पाहिजेच, आवश्यक आहे. जर अगदी गुळगुळीत असतं जर हे, तर काय झालं असतं, तर ही गाडी घसरली असती, म्हणजे तिला काही म्हणजे त्याच्यावर कंट्रोल करता नसतं आलं. तिथे आतमध्ये कोणी चालवणारा असेल त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे ना, त्यामुळे घर्षण बलसुद्धा आहे. ह्या सेलबोर्डमध्ये सुद्धा बघा, सेलबोर्डसुद्धा पाण्यातून जातं आहे, बरोबर ना, पण त्याच्यावर हवा जी आहे, आजूबाजूच्या हवेचं घर्षण बल आहे, गुरुत्व बल आहे. म्हणजे ज्या वेळेला एकाच वस्तूवर अशा प्रकारे बघा, हे सेलबोर्ड ना अशा प्रकारे पाण्यामध्ये काय करत असतात, फिरत असतात. तर हे एका वेळेला एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या ॲक्शनमध्ये, ॲन ॲक्शन टेकिंग प्लेस इफ देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट, म्हणजे एक कुठलं तरी क्रिया होते आणि जे अनेक बलं त्यावर कार्य करत असतात, त्यावेळेला त्यांना एकत्रित बले असे म्हणतात. मागच्या वेळेला तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं, मागच्या वेळेला म्हणजे गुरुत्वबल शिकवताना तेच उदाहरण पुन्हा आपण जेव्हा विमान जेव्हा बघा जातं, धावपट्टीवरून उडतं, तर विमानावर सुद्धा अनेक बलं कार्य करत असतात. एकतर ते हवेत उडत आहे उंचावर, पहिलं गुरुत्वबल आहे महत्त्वाचं, कारण गुरुत्वबल प्रत्येक वस्तूला खालच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे हा ड्रायव्हर जो पायलट जो असतो विमानाचा, त्याला किती म्हणजे कसोशीने ते विमान वरच्या दिशेला उडवावं लागतं गुरुत्वबलाच्या विरुद्ध. त्यामध्ये ते आणि यंत्र आहे, तो यंत्र पायलट चालवत आहे म्हणजे उडवत आहे विमान, त्यामुळे यांत्रिक बल आहे. शिवाय आजूबाजूला हवा आहे आणि हवा या विमानावर घासली जाते, त्यामुळे घर्षण बलसुद्धा त्या विमानावर कार्य करत आहे. तसे एका वस्तूवर किंवा एक कोणती क्रिया होते, अनेक बले जेव्हा कार्य करत असतात त्याला एकत्रित बले, कंबाईंड फोर्सेस असे म्हणतात. आता आपण या पाठातील काही प्रश्न पाहूया. तुमच्या पुस्तकामध्ये शोधा पाहू माझा सोबती कोण अशा जोड्या लावा टाईपचा एक प्रश्न आहे बघा, मॅच द फॉलोइंग. तुम्हाला ते अ गट आणि ब गट मी दिलेला आहे, तर तुम्ही जोडी सांगायची आहे. बैल गाडी ओढतात, बरोबर ना, आपण पाहिलं सुरुवातीला बलामध्ये की बैल ओढतात त्यामुळे गाडी जात असते, नाही का. तर कोणत्या बल या ठिकाणी कार्य करतं, बैल आपले स्नायूंचा उपयोग करून ती गाडी ओढत असतात, नाही का बाळांनो. त्यामुळे इथे याचं उत्तर काय येणार आहे, स्नायू बल, बरोबर. दुसरं क्रेन माहिती आहे ना, क्रेन चुंबकीय बलामध्ये हे उदाहरण तुम्हाला सांगायचं राहिलं की डॉकमध्ये गोदीमध्ये आलेले मोठमोठे जे यंत्र असतात, जे सामान असतं, ते विद्युत चुंबकीय बल, मोठे मोठे चुंबक असतात, प्रबळ चुंबक, आणि ते चुंबक त्या सामान्य लोखंडी वस्तूंना काय करतात, उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचं काम करतात. जड वस्तू क्रेन ज्या आहेत, क्रेनमध्ये प्रबळ चुंबक असतात, प्रबळ म्हणजे पॉवरफुल चुंबक असतात, आणि ते चुंबक हे काम करत असतात. तर क्रेनने लोखंडी वस्तू उचलणे यामध्ये चुंबकीय बल आहे. ताणकाटा आपण शिकलो होतो ना, ताणकाटा वस्तू उचलतो वरच्या दिशेला, मग ताणकाट्याच्या साह्याने, स्प्रिंग बॅलन्स साह्याने वजन करणे, कुठलं बल कार्य करतं या ठिकाणी, तर गुरुत्वीय बल, बरोबर ना. सायकलला आपण ब्रेक लावतो, बरोबर ना, सायकलला ब्रेक असतो, ते पण एक उदाहरण आहे घर्षण बलामध्ये. सायकलला ब्रेक असतो त्यामुळे काय होतो, तो ब्रेक म्हणजे एक असं हे असतं बघा, खडबडीत पट्टा असतो, ब्रेक लावला की तो चाकावर अडकतो, चाकाला पकडून ठेवतो, आणि त्यामुळे चाक सायकलचं थांबतो, म्हणजे सायकलला ब्रेक लागलं, म्हणजे या ठिकाणी कुठलं बल, घर्षण बल. मग या ठिकाणी मी उत्तरं देत आहे तुम्हाला. आणि घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलले जाणे हे कोणतं बल आहे, स्थितिक विद्युत बल. अशाच प्रकारे अजून एक प्रश्न मी तुमच्यासाठी इथे ठेवलेला आहे. फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. ह्या रिकाम्या जागा आहेत, वाक्य आहेत, आणि तुम्हाला त्यांचे उत्तरं भरायची आहेत. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी टिंबटिंबची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते, बलाची. कशाची आवश्यकता असते, बलाची. शरीराच्या भागांकडून आपण जे बल लावतो, शरीराच्या हाताच्या साह्याने किंवा पायाच्या साह्याने, त्याला काय म्हणतात, स्नायू बल असे म्हणतात. पदार्थाचे डॅश अधिक असेल तर त्यावर करणारे गुरुत्वबल अधिक असते. काय अधिक असते, गुरुत्वबल. आपल्या शरीरावर कार्य करणाऱ्या गुरुत्वबलाला काय म्हणतो आपण, वजन, नाही का. एखाद्या पदार्थाचं वजन अधिक असेल तर आपल्याला बल पण जास्त लावावं लागतं उचलण्यासाठी, है ना. वजन म्हणजे वस्तुमान जर अधिक असेल तर त्या वस्तूला लावावं लागणार गुरुत्वबलसुद्धा अधिक असते.
वस्तूवर गुरुत्वबल म्हणजेच त्या वस्तूचं वजन होय. लोह, निकेल, कोबाल्ट, लोखंड नाही का, निकेल आणि कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आहेत. हे चुंबकाला चिकटतात. लोखंडाच्या पिना वगैरे असतात ना आपल्या, त्या चुंबकाला चिकटतात. मग चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. घर्षण बल कसं असतं? गतीच्या विरोधात. गतीला विरोध करतं ना. घर्षण घासलं गेलं की गती कमी, तर मी गतीला विरोध, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की घर्षण जास्त गती कमी, म्हणजे गतीला हे विरोध करतं. घर्षणामुळे जे वीज निर्माण होते त्या बलाला काय म्हणतात? स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. तशा प्रकारे आपण या पाठामध्ये काय शिकलो? आपण या पाठामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे शिकलो. तो म्हणजे पहिला, फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन. कुठलंही कार्य करायचं असेल, कोणती क्रिया करायची असेल तर बल आवश्यक आहे. बलाशिवाय वस्तू हलत नाही किंवा वस्तू थांबत नाही किंवा वस्तूचा आकार बदलत नाही. फोर्स इज, बघा इथे दिलं आहे, फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग अन ऑब्जेक्ट टू मूव, टू चेंज द डायरेक्शन ऑफ अ मोशन or also to change the shape of an object. And then there are various types of forces now which we have studied, such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force and electrostatic force. तर बाळांनो, आज आपण या भागात इथेच थांबूया. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.